तर तो मी मच्छीवाल्याकडून स्वच्छ साफ करून घेतला आणि मग घरी आणल्यानंतर ना स्वच्छ मी धुतला आणि मग तो फ्राय करायचा होता ना, म्हणून मग त्याला आलं लसूण पेस्ट, नंतर मालवण आपला मच्छी मसाला, मीठ आणि आगू लावून ते सारण तयार केलं आणि सगळ्या माशांना ते व्यवस्थित लावून ना 15 मिनटं ते असेच झाकून ठेवून दिले. आणि नंतर मग तांदळाच्या पिठामध्ये 2 चमचे रवा घातला आणि मग त्याच्यामध्ये ते मासे पूर्ण असे गुळवून घेतलेत आणि तव्यावरती फ्राय करून घेतलेत. आणि हा मासा ना माझ्या लेकाला खूप आवडतो आणि म्हणून मग मी तो आणला होता, कारण आता तो ह्या वर्षातला तो शेवटचाच घरचा मासा खाणार आहे म्हणून, कारण आता त्याची शिपवर जायची वेळ झाली आहे. तो रात्री 10 वाजता निघणार आहे शिप एअरपोर्टला जाण्यासाठी म्हणून. आणि त्याने भरपूर ताव मारून ही मच्छी खाल्ली आणि सासूबाईंसाठी ना बटाट्याची कापं केली होती. 10 वाजता तो त्याने ओला मागवली होती, तर 10 वाजता तो एअरपोर्टला जायला निघाला. आणि अशा प्रकारे आता त्याची आमची भेट 7 महिन्यांनी होणार. थँक्यू.